कर्जमुक्तीची मागणी आहे, दुसरं हमीभावाची आहे, दिव्यांग बांधवाची आहे, मेंढपाळांची आहे, मच्छीमारांची आहे. आम्ही गेल्या 8 महिन्यापासून सरकारसोबत हे आंदोलन चालू आहे. पहिले रायगडाचं आंदोलन झालं, मग उपोषण झालं, मग पायी फिरलोय. 8 महिने सरकारला दिले आणि अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय सरकार करत नाही. आज आम्ही कर्जमुक्तीची घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. सरकार म्हणते एकीकडे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, पण अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाहीये. हे आता पाठीशी असते तर लोक आले असते का? 2 ते 3 लाख लोक इथं रस्त्यावर उतरतात. आक्रोश आहे आणि हा आक्रोशाचा रूपांतर आम्ही पाहतोय. तीव्र आंदोलन होऊ नये, सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे, कारण हे हातात राहणार नाही. तुम्ही तातडीनं निर्णय घेणं फार महत्वाचं आहे. सरकारनं तातडीनं लक्ष घालावं, नाहीतर याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर दिसेल. एकीकडे पंकज भुयार म्हणतात बच्चू कडू सत्तेमध्ये नसतानाही अनेक माध्यमातून आंदोलन करतायत आणि माध्यमातून आंदोलन करतायत आणि लोकांचे लक्ष वेधले जात आहे. पंकज भुयार काय म्हणते ते काही फार महत्वाचं नाही.